नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याशी खरोखर मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत मराठी रंगभूमीवरचे चित्रपटांमधले ज्येष्ठ अभिनेते निर्माते श्रीकांत मोघे. दादा, आपलं मनापासून स्वागत आमच्या या कार्यक्रमामध्ये. आभार. या अनेक वर्षांच्या तुमच्या प्रवासामध्ये अनेक रसिक प्रेक्षकांचं प्रेम तुम्ही जे काही तुमच्या गाठीशी बांधलेलं आहे खरं ते तुमच्या अभिनयानी, तुमच्या प्रयोगशील प्रकृतीनी आणि ज्या उत्तमोत्तम दिग्दर्शक अभिनेत्यांबरोबर तुम्ही कामं केलीत, तुम्ही कष्ट केलेत, त्या तुमच्या कष्टामुळे हे सगळं प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे. खरं. मला तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये सुरुवात करायची आहे ती तुमच्या अगदी कॉलेजच्या दिवसांपासून, जिथे श्रीकांत मोघे हा असा एक मिश्किल दिसणारा तरुण मुलगा, लोभस व्यक्तिमत्वाचा, देखणा उठून दिसणारा असा त्या काळातला तुमचे फोटो बघितलेले आहेत आम्ही त्यावेळेचे. तर त्या तुमच्या पहिल्या नाट्यानुभवाविषयी काही सांगाल का, की तुम्ही हे सगळं कॉलेजमधलं लाईफ आणि नाटक हा प्रकार कसा काय सुरू झाला? खरं म्हणजे अगदी खरं सांगायचं तर माझे वडील फार चांगले कीर्तनकार होते. कीर्तनकार वन मॅन शोवालाच असतो, त्याला काय नसतं. प्रचंड पाठांतर असतं, व्युत्पन्न मती असते, गाणं चांगलं असतं. अत्यंत देखणे होते माझे वडील. त्यामुळं कीर्तन हा आणि त्यामुळं आलेलं नाट्य हे माझ्यात रक्तातूनच आलेलं. या सगळ्या गोष्टींची त्यांना विलक्षण आवड होती, त्यामुळं असेल कदाचित. पण त्यांनी म्हणजे PL देशपांडेंना जसे बॅकग्राऊंड मिळाले ना, फॅमिली बॅकग्राऊंड, तशीच मला मिळाली असं मला म्हणायला हवं. विलक्षण नाटकावर लोभ होता, त्यामुळे त्यांनी मला मुळात स्टेजवर पोवाडा म्हणायला उभं केलं. तिथपासून माझी कारकीर्द सुरू झाली. माझा धाकटा भाऊ जसा कवी आहे ना, तसा मी खरं म्हणजे जन्मानं नट आहे. पण महाराष्ट्रीय कलोपासकामध्ये तुमचा प्रवेश नेमका कसा झाला आणि तो होण्याकरता कोण कारणीभूत होतं नेमकं? शरद तळवलकरांनी मला हेरलं. बरं. आणि PLचं एक अत्यंत सुंदर नाटक अंमलदार हे ऑलरेडी तेव्हा रंगभूमीला आलेलं होतं. नागपूरला ना जोगांनी त्यांना दिलं होतं. त्यामुळं तर त्यातली सर्जेरावची भूमिका जी पिक्चरमध्ये डॅनी केनी केलेली होती इन्स्पेक्टर जनरलमध्ये, तशी छान पर्सनॅलिटी फिगर वगैरे असली, म्हणजे कॉमेडी रोल खरं म्हणजे. पण जणू काय माझ्यासाठीच लिहिला असावा असा वाया गेलेला पण चांगला मुलगा, तसा तो रोल आपल्या PLनी लिहिलेला. शरद तळवलकरांनी असं निश्चित ठरवलं की तो रोल श्रीकांत करणार. मला विचारलं नाही आणि त्यांनी बाकी सगळी जमावजमाव केली आणि माझ्याकडे आणून पुस्तक टाकलं ना, हा रोल तू करायचा सांगितलं. आणि खरं म्हणजे तो वाळवेकर ट्रॉफी वगैरे मिळाली मला, खूप छान झाला. फार सुंदर बसवलं होतं शरदरावने आणि PLचं स्क्रिप्ट होता त्या काळातलं. तोच रोल मराठी कलोपासकनी मला बहिणीच सुचवलं म्हणून विचारला स्टेट कॉम्पिटिशनसाठी. पण तेव्हाही परत माझं BSCचं वर्ष आडवं आलं. पण त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी अपूर्व बंगाल केलं. बायचान्स मी गेलो असताना मला ते अपूर्व बंगालमधला तो रोल राखालचा, ज्याला स्टेट अवॉर्ड मला सुदैवानं मिळालं. व्यावसायिक रंगभूमीवरचा तुमचा प्रवेश हा नेमका कधी, तो थोडा त्या अंतरात उशिराच झाला असं म्हणायला हरकत नाही? हो हो. म्हणजे मी मुंबईत जर आलो असतो, काशीनाथ आधी त्या भारतीय विद्याभवनच्या नाटकामध्ये स्पर्धेमध्ये त्यानं वाटतं म्हातारेच काम केलं होतं आणि तिथून तो आला होता. आणि मी 1961ला इथे आलो. 61ला मला स्टेट अवॉर्ड मिळालेलं साहित्य संघाच्या भूमीवर असल्यामुळं आणि काहीतरी त्यांच्या आपापसातले हे झाले असल्यामुळं अनंत वर्तक गेले होते ऑलरेडी. अनंत वर्तकाने माझ्याबरोबर दिल्लीला तुझं पाशीमध्ये सतीश केला होता, मी श्याम केला होता. आणि ते दिल्लीला गेले असल्यामुळं ती भूमिका कोणी करायची, त्याने पर्सनॅलिटी वगैरे काहीतरी पाहिजे. मी आंधळ्यांची शाळामध्ये काम केलं, ते बघितलं पांग्यानी आणि मला विचारलं. आणि विजयाच्या बरोबर माझं पहिली इंट्रोडक्शन खरं म्हणजे संघात मिळाली. आणि दाजी पाटोळेकर, दामू केकरे, ललिता, विजया यांच्याबरोबर मला सतीश व्हायला मिळाला. अरविंद देशपांडे अशी ती टीम होती त्या टीममध्ये. त्यामुळं प्रोफेशनल स्टेजवर म्हणजे तू म्हणलास ते फार खरं आहे की तेव्हा अतिशय चांगली माणसं, प्रोड्युसर्स येऊन ती नाटकं पाहत असतात. त्यात गणेश सोळंकी तिथूनच आला, राजा त्याला मला वाटतं अशी बरीच माणसं. म्हणजे नंतर औरंगाबाद जसं आलं आहे तसं त्यावेळेला नागपूर आलं, नंतर तोरणमल आले नगरहून. पण दादा, तुमच्या
ज्याप्रमाणे सुरुवातीला हौशी रंगभूमीवर तुम्ही काम केलं, नंतर व्यावसायिक रंगभूमीवर तुम्हाला येण्याकरता थांबायला लागलं, पण तसं चित्रपटात येण्याकरता फार थांबायला लागलेलं दिसत नाही, खरं म्हणजे थांबावं नाहीच लागलं. ऑन द कॉन्ट्ररी मी ऑल इंडिया रेडिओत नोकरी करत होतो आणि मग मी नोकरी सोडल्यानंतर आपल्याला पोटापाण्याला काहीतरी पाहिजे मुंबईत, म्हणून स्टेजवर मी आलोच. पण म्हणजे नोकरी सोडलीत 63 साली. नोकरी सोडलीत का ऑल इंडिया रेडिओची? कारण दिल्लीला माझी त्यांनी परत बदली केली. अब मैंने कहा वहाँ क्या रहा है भाई मेरा, मैं यहाँ. आणि प्रपंचचं म्हणजे काहीतरी निमित्तानं मी सुधीर फडक्यांच्याकडे गेलो. सुधीर फडक्यांच्या घराला कुलूप होतं, त्यामुळे मी माडगुळकरांच्याकडे डोकावलं. नुसताच कसं डोकवायचं म्हणून माडगुळकर आत बसले होते, तेव्हा त्यांना भेटायला गेलो. तिथे गोविंद घाणेकर बसले होते, ते प्रपंच पिक्चरची जुळवाजुळव करत होते. हा कोण? श्रीकांत मोघे. काय करतो? ऑल इंडिया रेडिओत बातमी देतो. प्रपंचमध्ये काम करतो, उसका हिरोच. हो करतो. दॅट्स हाऊ आय एंटर्ड. अरे बापरे. हां, पण त्यावेळेला ऑलरेडी 63 साली सीमेवरून परत खरं सांगू का तुम्हाला, व्यावसायिक रंगभूमीवर दत्ताराम बापू 50शीत होते. माझ्या कल्पनेनं 60 साली त्यांची 61 साली केव्हा तरी 50शी साजरी झाली. त्यावेळेला 100 रुपये नाईट घेत असतात आणि 15-15, 20-20 प्रयोग करत असतात. 2000 रुपये ऑल इंडिया रेडिओत राहून मला मिळवायला पुढे 20 वर्ष जावी लागली. दादा, तुमच्या या सगळ्या फार प्रवास इंटरेस्टिंग आहे. त्यातल्या पावला पावलावरच्या आठवणी आहेत. त्यात पुलंपासून बाबा पाटकांपर्यंत सगळ्या दिग्गजांबरोबर तुम्ही काम केलेलं आहे. मोघे साहेबांच्या या सगळ्या आठवणींविषयी आपण आत्ता लगेचच बोलणार आहोत, पण त्याच्या आधी आपण घेऊयात मराठी रंगभूमीवरचं चित्रपट क्षेत्रातलं एक लोभस व्यक्तिमत्व, प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे. दादा, या कार्यक्रमामध्ये बोलताना सगळ्या जुन्या आठवणींचा पट ताजा होतोय. आमच्या लहानपणच्या तुमच्या बघितलेल्या चित्रपटांमधल्या भूमिका माझ्याही लहानपणच्या मला आठवत आहेत आम्हाला. आत्ता आपण आलो होतो, तुम्ही दिल्ली सोडलं, त्या क्षणापर्यंत आलेलो होतो. दिल्ली सोडताना काही त्याच वेळेला मला वाटतं पुलंचे नाट्यप्रयोग सुरू झालेले होते किंवा त्याच काळात तुमचं भाई तेव्हा मत होतं. हां, भाई तेव्हा ह्याला आलं होतं आणि बटाट्याची चाळ सुरू झाली ती. आणि त्याच सुमाराला मी इथे आलो. इथे जणू काय अशी गरजच होती, अशी आम्ही दोघे सुदैवानं आलो. तेव्हा काशीनाथ रायगडमधून आला आणि मी सीमेवरून परतमध्ये किंवा वाऱ्यावरच्यामध्ये आलो. आणि काय दिवस होते, काय सांगू तुला. म्हणजे ती एक फरफर होती. मराठी नाटकामध्ये काहीतरी विलक्षण घडत होतं. मला मी नसलेलं पण मला झोपी गेलेला जागा झाला. दिनूच्या सासूबाई वॉज ऑल टाईम, म्हणजे लॉरेल हार्डीचे पिक्चर्स पाहिले होते की नाही, तसं भेंडे आणि बबन प्रभू आणि मुकुंदा कोठारे आणि काहीतरी विलक्षण होतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कधी उभं राहायला मिळेल का असं वाटावं. ते बिर्ला मातोश्री सभागृह, त्याचं ते वैभव वगैरे वगैरे. आणि बाईने एक दिवशी बोलावलं आणि वाऱ्यावरच्या वरात भाईचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक गुणांपैकी फार महत्त्वाचं गुण की त्यांनी त्या रोलसाठी जणू काही दुसरं कोणी नसावंच इतकी माणसं चूज करणं. काय आमचा मधु कदम रामागडी होता. हो, कोणी रामागडी आणून उभा केला तरी कोणी मानणार नाही. बरं, सगळ्यात गंमत म्हणजे भाई जेव्हा दाखवत असे रामागड्याचं म्हणून, तेव्हा वाटायचं की भाईसारखं नाही जमणार. मग पुढे त्याचा शिक्का बसल्यानंतर मग भाईला सुद्धा जमेल की नाही अशी शंका यावी. असं माझ्या वाऱ्यावरच्या वरात मला चाचा हा भाईनं मला सांगितलं की तू असं कर की जाऊन आपलं हे पहा शमी कपूर वगैरे आणि काय काय, मग येऊन मला सांग. मग दिल देखे रखो, मुझे मत रखो. असं म्हणण्यापेक्षा आम्हाला तुम्ही एक छोटी झलक सांगाच ना परत. आम्हाला ते जुन्या पुन्हा आठवणी ताज्या होत आहेत. एक बारीकशी म्हणून दाखवा ना आम्हाला. तो येतो याहू करून, काय पाहुणे कोण गाव? हां, नाही कुठल्या गावासनं आलात म्हणा. तर भाई म्हणतो मुंबईहून. आज का बॉम्बे? हो, मुंबई नाही समजलं. इथं कुठं वाटवाकडी केली म्हणतो. नाही काय नाही, इथं जरा पाहावं इथलं खेड्यातलं जीवन पाहावं. थात इथं कसलं जेवण राव, बॉम्बेचं फर्स्ट क्लास जेवण जेवायचं सोडून इथं जेवायची काय उद्देश आठवली असं. आणि मग तो बरं चाच्याच्या तुम्ही काय पिक्चर पाहिला का नाही, म्हणजे जंगली ही पाहिला का नाही? म्हणजे ही कुठलीच नाही पाहिलेली. अरे 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 आपण जाऊया का मग? काय करते काय ती, काय करणार म्हण चाच्याच्या करते. काय करते? चाच्याच्या बरोबर आहे. यांना त्या म्हाताऱ्या झाल्या की कुठे चहाचं दुकान. अरे 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 पाहुणे, आपण खरंच कोण गाव? बॉम्बेचं का पावडाचं? अहो, ह्या पेण्यातला चहा नव्हे, यो नाचातला चहा. चा चा पाहिला नाही जणू. धावतो इथं. याहो
तो त्याला बोलवतो वा. सगळ्यांना. एकूणच मला दादा तुमचं आणि भाईंचं रिलेशन जे होतं, भाईंनी त्यावेळेला जी काही इरसाल मंडळी एकत्र केलेली होती आणि त्यातून एक परफॉर्मर म्हणून भाई किती थोर होते, दिग्दर्शक म्हणून किती थोर होते. मला वाटतं तुम्ही त्यांच्या संपूर्ण कालखंडात अतिशय जवळ होतात. तर त्यांचा प्रभाव तुमच्यावर बऱ्याच बाबतीत असावा असं वाटतं. मला काय वाटतं बरं का, की शेवटी गाण्यात जशी घराणी असतात ना, तशी घराणीच आहे ती बरं का. अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा घराणी असतात. आता उदाहरणार्थ मास्टर विनायकांचं घराणं हे राजाभाऊ परांजपे, गदी माडगुळकर आणि PL मधून आमच्यापर्यंत आलं. वा. आणि मग माझं घराणं ते तिथून, म्हणजे आम्ही सगळी त्या घराण्यातली माणसं आहोत. तर ते जे सांगणं होतं, काढणं होतं ना, काढणं होतं. म्हणजे मी असं ऐकून आहे की काही फोर्थ दिग्दर्शक मंडळी बाकी फार छान होती, अप्रतिमच होती वगैरे वगैरे, पण त्यांनी माणसाला कधी उभं केलं नाही. भाईनं मात्र आम्हाला पाठीवर शाबासकीची थाप पडली नाही, काही वर्थवाईल झालं आणि असं घडलंच नाही. म्हणजे मला आठवतं की पोवाडा म्हणत असे मी, आले किल्ल्याच्या पोटाला अन पाच कर्णाचा बाजा केला, आवाज महाराजानं घेतला, किल्ला घेऊन शान आला, ऐका तुम्ही दादा. हा पोवाडा आता तो त्या दिवशी एक दिवशी बिर्ला मातोश्रीला भयंकर चांगला जमला. थ्रिल्ड, एव्हरीबडी वॉज थ्रिल्ड, ऑडियन्स कडून काढून टाळ्या. आता तो पोवाडा झाल्यावर पहिली थाप माझ्या पाठीवर भाईची. वा. सगळं घेते. म्हणजे आम्ही भावंड होतो, आम्ही सहकुटुंब सपरिवारच होतो आम्ही सगळे. आणि त्या दिवशी पाहायला कोण ऑडियन्समध्ये पहिल्या रंगेत रविशंकर. वा. आता ही असली माणसं हो, गिरीश कर्नाड, तुम्ही म्हणशील तर दादा तुमच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये चित्रपटासारखं एक अनोळखी माध्यम, एक अभिनेता म्हणून जेव्हा तुमच्या पुढे येऊन ठाकलं, त्या पहिल्या चित्रपटाच्या माध्यमातल्या बदलाविषयी काय सांगा? माध्यमातल्या बदलाविषयी तेव्हा मात्र मला खरंच सांगतो, मला ते तितकं जाणवलं नव्हतं. मला आवडलं होतं. त्या माध्यमामध्ये मी रुळत होतो, पण रुळलो नव्हतो. जहागीरदारांनी मला पहिल्यांदा केलं. प्रपंच खरं म्हणजे बंगाली चित्रपट आहे की काय असं वाटावं, इतका छान तो पिक्चर झाला होता. बाबा पाठकनी डायरेक्ट केला होता आणि गोविंद घाणेकरांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता आणि माडगुळकरांचं लेखन होतं. त्यामुळं इतके असले दिग्गजच होते. खरं म्हणजे तेव्हा मला समजलं नव्हतं, पण पुढे मला जागीरदारांच्या बरोबर आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सिनेमा हे काहीतरी विलक्षण वेगळं माध्यम आहे. आता पहा, माणसाचं सुख किंवा दुःख, द्वेष किंवा द्वेष हे सगळे त्याच्या डोळ्यातून दिसतात, नटाच्या डोळ्यातून दिसतात. पण नटाचे डोळे रंगभूमीवर किती दिसतात, नटाचा आवाज, नटाचं पोचणं हे किती दिसतं. सिनेमात मात्र, दूरदर्शनवर मात्र माझे डोळे माझ्या मित्रांनी, प्रेयसीनी, पत्नीनी, मुलांनी पाहावेत, तसं त्यातलं सगळं सुख दुःख यातना सगळे साचलेले डोळ्यातले क्लोजअप्समध्ये ते कॅमेरा दाखवतो. दादा तुमच्या याच्या पुढच्या वाटचालीबद्दल, तुमच्या चित्रपटांमधल्या वेगवेगळ्या रोल्सबद्दल आणि तुम्ही स्वतः केलेल्या निर्मितीबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात. मी समीरण वाळवेकर आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत मराठीमधले ज्येष्ठ अभिनेते आणि मराठीमधले ज्येष्ठ निर्माते सुद्धा श्रीकांत मोघे. दादा तुम्हाला थोडंसं पुन्हा मागे न्यायचं आहे. मराठी रंगभूमीवरच्या काही उत्तमातल्या उत्तम प्रयोगशील कलाकृतींमध्ये तुमचा मोलाचा वाटा होता. अगदी चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर लेकुरे उदंड झाली. या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक प्रकारची क्रांती केली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. नुसती क्रांती ही फॉर्मॅट वाईज नव्हती, तर त्याची मांडणी, त्याच्यातला प्रयोगशील विचार आणि मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा म्युझिक ट्रॅकवर गाता गाता बोलणं. बाय चान्स काय झालं की तेव्हा माय फेअर लेडी लागला. कानेटकरांनी मला सांगितलं की माय फेअर लेडी जाऊन बघ. पहिल्यांदा पाहताना मला काहीही कळलं नाही, पण मला ते आवडलं. तो काहीतरी वेगळा प्रकार आहे हे लक्षात आलं आणि मी अनेकदा पाहिलं. लोक ॲट तो त्या कॉलम्सच्या खाली उभा आहे आणि ती त्याची गागत बसली आहे फुलवाणी, हे इलायसा डुलर्स, आणि तो हेनरी हिगिन्स म्हणतो, लोक हा द प्रिझन ऑफ द गटर्स कंडेम्ड बाय एव्हरी सिलेबल शटर्स. मागं ताल सुरू झाला. Condemned by our celebrity shutters, by right she hung for the cold blood murder of the English tongue. Ow, ow, heavens, what a noise. This is what the British population calls an elementary education. I think you have picked up a poor example, sir. Did I hear them drown in Soho Square, dropping H's everywhere, speaking English anyway? इथून ते प्रोज टू लिरिक, प्रोज टू लिरिक टू प्रोज थक्क व्हायचं जोगं होतं आणि हे अभिषेकी होतं.
आणि मी PL कडे ट्रेंड झालेला माणूस होतो. म्हणजे खरं सांगायचं तर पण दादा कदाचित- यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रयोग मला हा वाटला की संगीत रंगभूमीवर वाद्य म्हणजे ऑर्गन, तबला हे सगळं स्टेजवर घेऊन गायची आतापर्यंत परंपरा होती. इथे रेकॉर्डेड म्युझिक ट्रॅक हां आणि त्याच्यावर तुम्ही गाणं. हो एक जरी त्यातला ताल किंवा बीट चुकला तर पुढचं सगळं गाणं खलास. येस. तर हे कसं काय तुम्ही केलं? नाही त्याचं खरं कारण सांगू का तुला, सुदैवानं मी माझं वडीलच कीर्तन करतोय मी म्हटलं ना, त्यामुळं रक्ताचंच होतं रे ओरिजिनल. बरं का, अभिषेकीने जी चाल बांधली होती ना, हॅलो तुम्ही एकदम इतकी मंडळी आहे तर काय आमच्या घरात, सभा संमेलन, परिसंवाद, चर्चा, उत्सव, हळदी कुंकू नाही यातलं काही नाही. मग कधी नव्हे ते आमच्या घरी तुमचे वळले कसे पा, वा. तुझे वळले कसे पा, कधी नव्हे ते आमच्या घरी तुमचे वळले कसे पा, खरं सांगा आमच्या घरी आज आहे तरी काय, आता हे खरं म्हणजे परत शास्त्रीय संगीताशी भारतीय संगीताशी फटकून असलेलं संगीत आहे. माझे वडील कीर्तनकार आणि त्याचे वडील कीर्तनकार असल्यामुळं मुळात त्यानं बांधलं होतं ते मागं ताल चाललेलं बरं का. खरं सांगा आमच्या घरी आज आहे तरी काय, हे लेफ्ट राईट संगीत झालं. अहो आज आमच्या घरी आहे तरी काय, हा हा मिस्टर कळलं आता ध्याना, ज्या अर्थी तुम्ही मोठी होऊन जागा धरून बसलात त्या अर्थी तुम्ही आमच्या घरात नाटक पाहायला आलात जटाळी. तुम्ही सगळं असं होतं ते. रांगणेकरांना भीती वाटली की पुंडलिक वरदा हरी विठ्ठल लोक म्हणले तर, म्हणून त्यांनी ते गाळलं. पण माझ्या इथे सुदैवानं ते रेकॉर्डेड झालं. अभिषेकीने काय आणि मग अभिषेकीने ते जरी सोडलं तरी ते बेसिक कॉमन माणसाला आवडावं अशासारखं काहीतरी ते पकडलं होतं. फक्त तो जर संगीत दिग्दर्शक होता स्वतः, तर त्या संगीत दिग्दर्शकाचं त्याच्याकडे आलेला वारसा हक्कानं ते नको का दिसायला, अशी माझी तक्रार होती, जी अभिषेकींची होती. अभिषेकी मोडून दंडा फेकून देईन भिकार भगवी वस्त्र करून निघाले होते. सुदैवाने त्यानं थांबवलं. आणि एक नवा दुसरं तू जे म्हणलास ते रेकॉर्डेड म्युझिकसाठी मी नाहीसा झालो होतो व्हर्च्युअली याच्यावर. आपल्या गोवा हिंदुस्थानच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या मजल्याच्या उंचीचं असलेलं तिथे, आणि मी तिथेच जाऊन बसलो होतो. खरं म्हणजे माझ्या पिक्चरला खरं म्हणजे डेट दिलेल्या नव्हत्या, पण त्यांचं पिक्चर कंप्लीट करणं त्याच्यात जास्त पैसे गुंतलं, त्यांनी माझ्यावर खटला मारला होता. मी म्हटलं बाबा रे, हे नाटक चालू असताना तू म्हणलास ते फार खरं आहे, 32 खरं खरं सांगा आमच्या घरी आज आहे तरी काय, किंवा 32व्या ठेक्यानंतर 33व्या ठेक्याला ते सुरू व्हायचं ना पुढचं म्युझिक. म्हणजे त्याच्यात एका वेळेला सुद्धा मला चुकून चालणार नाही. आणि जर चुकून चालणार नसेल तर मला ते किती रक्तात भिनलं पाहिजे असं होतं. गंमत सांगतो तुला त्यातली सगळ्यात विनोद म्हणजे शेवटी तर जे त्याचं जे म्युझिक झालेलं होतं ना, ते म्हणजे आम्ही उद्या नाटक करणार आज शेवटचा ट्रॅक हातात आला, पण बाकी सगळं असं घोड्यावरची मांड घट्ट असल्यामुळं ते जमलं होतं. दादा त्याच्यानंतरच्या काळात सुद्धा तुम्ही अनेक चित्रपट केलेत, अनेक नाटकं केलीत, पण त्याच्यामध्ये तुमची स्वतःची अशी एक अतिशय आवडती निर्मिती की जिला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, पण मराठी अर्थकारण करणाऱ्यांनी मात्र डोक्यावर नाही घेतलं, पण तरीसुद्धा ती लोकांच्या मनात घर करू नये, ती म्हणजे स्वामी. स्वामी सिरियलची निर्मिती तुम्ही केलीत आणि ती घराघरामध्ये पोचली, लोकांना खूप आवडली. पण ही निर्मिती करून तुम्ही थांबलात का? काय झालं, मला असं वाटतं बरं का प्रामाणिकपणे, कसलंही एक्झॅजरेशन न करता, खरं म्हणजे स्वामी ही एक सांस्कृतिक घटना होती. जसं स्वामी ही कादंबरी होती ना, तशी सांस्कृतिक घटना अशा अर्थानं म्हणतो की असं काही पूर्वी झालं नाही, नंतर सुद्धा असं काही झालं नाही. इतकं जेन्युइनली या मातीतलं, म्हणजे त्यातली गाणी, त्यातलं हे त्याचं सर्व, जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, धारण करतो, माणसं आपापल्या घरी जाऊन ते बघायला बसायची. याचं खरं कारण असं की मुळात पापा जागीरदारांचं फार मोठं श्रेय आहे त्याचं. त्यांना ते कन्सीव्ह करता आलं. मग त्यांचं पुढे काय झालं, ते ही वॉज 80, त्यामुळे त्यांच्यासाठी ते कसं काही समजा झालं तर मग कोण जबाबदार. दादा आपल्याकडे वेळ कमी आहे, मी थोडा पुढच्या मुद्द्याकडे जातो. मला एक सांगा, या सगळ्या तुमच्या कलात्मक मागच्या 40-50 वर्षाच्या अनुभवामध्ये काही खंत मनामध्ये आहे आज या क्षणाला? खरं सांगू का, मला असं वाटतं की माझ्या ओंजळीमध्ये किती श्रेय म्हणायचं हे कुठेतरी ठरलेलं असतं. एखाद्याच्या ओंजळीमध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडायचं असतं, एखाद्या ओंजळी अंधार पडायचा असतो, अर्घ्यासाठी भरलेल्या ह्याच्यामध्ये.
पाण्यामध्ये. मला त्याची फारशी खंत वाटत नाही, कारण जे मी केलं ना ते खूप मनापासून केलं. आता उदाहरणार्थ शिवाजी गरुड झेप केलं आणि गरुड झेप केल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की इतका सुंदर विषय, काय विषय होतो. हिस्टॉरिकल फॅक्ट जर तुम्ही घेतलीत लक्षात, 1500 मैल आत शिरलेला 36 वर्षाचा राजा, 8 वर्षाचा त्याचा युवराज, त्याला पडलेला वेढा 20 लाख, 2 लाखाची फौज असलेली 25,000 वेढा पडलेला, त्यातून तो सुटून आला. हे काय भयानक नाट्य है. मैंने ये सोचा कि भाई ये मराठों ने मराठी में मराठों को जाके बताने से क्या फायदा है उसको, उनको जाके बताने. सौभाग्यवश मैं हिंदी में पला हूँ. मेरे लिए हिंदी कोई मादरी जुबान जैसे है, पराई जुबान नहीं है. आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, माय मरो मावशी जगो, मेरे मावशी की जुबान आहे. माझी मोठी मावशी ग्वाल्हेरला दिली होती, त्यामुळे अशा अर्थानं म्हणतो. तर मला हिंदीत ते करायचं होतं आणि मी ते केलं. खूप चांगलं झालं सुदैवानं. म्हणजे ज्याच्याबद्दल काय आहे, शेवटी फार सुंदर श्लोक आहे तो, तोयाचे परी नावही न उरते संतप्त लोहांतरी, ते भासे नलिनी दलावरी पहा सन मौक्तिकाचे परी, ते स्वातीस्तव अब्धिशुक्ती पुटकी मोती गळे नेटके, जाणा उत्तम मध्यमाधम दशा संसर्ग योगे टिके. मी उत्फुल्ल असावा, तुम्ही उत्फुल्लतेने ते नाटक पाहायला असावं आणि त्या दिवशी माझा प्रयोग असा व्हावा की तुमच्या मनाच्या शिंपल्यामध्ये माझ्या भूमिकेचा मोती जडावा. तुमचा माझा भाग्ययोग आहे. असे भाग्ययोग मात्र मला खूप मिळाले. हे मी आता तुला सांगितलं तसं शिवाजी हा माझ्या भाग्ययोग आहे. वाऱ्यावर चिवरात माझा भाग्ययोग आहे. सीमेवरून परत जा मधला अलेक्झांडर हा माझा भाग्ययोग आहे. दादा, तुमच्या या सगळ्या भूमिकांनी आम्हाला सगळ्या रसिकांना इतका आनंद गेल्या अनेक वर्षात दिलेला आहे, तसा ह्याच्या पुढच्याही अनेक वर्षात तो मिळो अशी आमची सदिच्छा आहे. तुमच्या पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला मनापासून शुभेच्छा माझ्यातर्फे आणि अल्फा मराठी वाहिनीच्या लाखो कोट्यवधी प्रेक्षकांतर्फे. आपण इथे आलात आणि खरोखरच दिलखुलास चर्चा केलीत आणि त्या चर्चेला एक मजा आणलीत, जुन्या आठवणींना उजाळा दिलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. याबरोबरच आपण हा कार्यक्रम इथे संपूयात. यानंतरही आपण भेटणार आहोत अशाच दिलखुलास व्यक्तिमत्वाशी बोलण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.